बाळासाहेब हो बाळासाहेब अहो येणं झालं काय अहो लोडर बंदूक आहे ती अण्णा बाळासाहेब दिसलं का? अहो काय सांगायचं बाळासाहेब आत्ताच पळालं माझी बंदूक घेऊन काय हा का नाही धरला त्याला अजून चोपायचा जोरात पळालं मला काय माहिती इथून इतकं जोरात जाईल घेऊन म्हणून बंदूक घेऊन पळालाय? बंदूक घेतली लोडेड आहे अयो लोडेड. म्हणजे त्या बंदुकीमध्ये गोळ्या होत्या गोळ्या होत्या लोडेड बंदूक होती मग तुम्ही असं कसं ढिला राहिला मग अहो काय आता काय करायचं वागावणार का माणूस उतरवलं म्हणलं मोटरचा काय घोटाळा बघाव तोपर्यंत त्यांनी उचलले असेच पळालं काय बी म्हणा अण्णा तुम्हाला पोलिटिशियनांना उगाच लायसन दिले बंदुकीची काळजी घेत नाही तर तुम्हाला अहो. तुम्ही घाबरलाय का येऊन अहो ती बंदूक नेली म्हणजे कुणाला म्हणत होतो ना मारू नका त्याला नको मारायला तुम्हीच म्हणला मारू चांगला टिचू आता अहो सुतासारखा सरळ येणार बाळ्या तुम्ही कशाला काळजी करताय बरं त्यांनी बंदूक नेली का आपल्याला गोळ्या झाडा नेली का आणि बाळ्यासारखा बेखडा प्राणीच नाही कोण आणि तुम्ही एवढं काय काळजी घेताय सुभाषराव चालवाय तरी यायला पाहिजे सगळीच काय रामभाऊ सारखे आहेत का एक फोरटे मी असं दाना 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 चालवतो ट्रिगर दबली की धडाधड गोळ्या उडतात तुम्ही मला माहित सारख्याच सारख्याच कशाला गोळ्या भरून ठेवता त्याच्यात आणि समजा त्या बाळासाहेब मला- स्वतःलाच मारून घेतली तर तो लय प्रश्न मोठा आहे लय अवघड केलं नाही, बाळासाहेबांनी नाही. त्याला काय प्रपंचाची काळजी नाही वय जीवाला जपणारा प्राणी आहे तो अहो त्याच्या अगोदर रामभाऊ माझा प्रपंच वाऱ्याजावर माझ्या पोलीस पाठिकेला मला चुना लावा लागन पोलीस स्टेशन मला तुमच्यासारखं नवा स्वतःसारखं सरळ करीन अहो, बाळ्या उलट आता तुम्हाला चळा 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 कापणार तुम्ही सासऱ्याला बोला पण बंदूक आणू नका तुम्ही सासरवाड्यात तुमच्या पाया पडतो बघा अण्णा बघा अध्यक्ष तेवढं काय आहे, मला जावं लागेल आत मारलं कोणाला त्यांनी तर अरे डोंट वरी बी हॅपी आता बाळ्याला शोधून अजून एकदा चुपू चला कस काय चांगली कामं केली तरी माणसं नावच ठेवतात हा अरे वाईट करायला गेलं तरी नावं ठेवतात त्यापेक्षा माणसांना लायकीतच ठेवायचं आपण संजय विरोधकाचं कामच ते असते शिक्का पडलाय तुमच्या काय सगळं काय वाईट कामाला शिक्काच पडलाय त्यामुळे तुम्हाला ते तुझ्यामुळं तर सगळं झालं का रे ते बाळूदाचं कनेक्शन काय तोडलं अरे तुम्ही तिथेच नाही का म्हणला तोडून टाक कनेक्शन त्याचं अरे तोड म्हणल्यावर काय की तोडायचं असतं होय तुला बी अक्कल पाहिजे की लागा देवाने बुद्धी दिली का गाठी जोडलंय का आता जोडले जोडलं ना पाणी सोडलं होतं का हा, सोडले सकाळी पाणी सोडले बरं झालं आता तिथं सभा मंडपाच्या त्या कामावर असलं तर कुठे घेऊन मागं लागलेलं नाही नाही तुमच्या वय मग मेंबर हा? पण विरोधकांची चांगली जिरावल्या बाळासाहेबांनी झुंबडत लागली त्यांची हा, लागली नाही लावायची आणखीन लावायची तो माणूस बरोबर बोललाय त्यांना लका ह्यांना एवढी कामं केली तरी त्यांचं तसंच हा रस्त्याचं कामं केली सगळे केली आता सभा मंडपात ते पैसे आले नाहीत म्हणून ते राहिलं होतं भाऊचं शासनाची कामं हळूहळू असतात पण त्याला काय वाटतं का नाही केली पैसेच खाल्ले काय खिशातलं झालो का म्हणा का नाही केली भाऊच्या काळात तसं व्हायचं ना सगळंच मी खायचं त्याच्यामुळे ती सवयीचा परिणाम भाऊचा की कुठलंही काम मलाच मिळलं पाहिजे असं आणि सरपंच तुम्ही शिकरावय हा. म्हणजे आमच्या खांद्या उभं राहू नये हा मेंबर खंबीर आहे, पाया. म्हणून तुम्ही सरपंच की खबर आहे तुमच्या दोघांमुळेच हे झालं पण आता ह्याचा नाही ना बरवासा आमच्यामुळे सरपंच की का नाही तुमची आहे की कधीतरी आम्हाला विश्वासात घ्यावं घेणार की हा? आता उप करतो म्हणलं ना कधी जुलवट ठेवले राव नुसतं नुसती आश्वासन बोलणी मी खायची मला दुलदुल म्हणलेला का ती दाजी माझा कधी न बोलणार असू दे काय कलेक्शन तोडलं तर एवढा खेळ ए दाजी आता ए दाजी संजू ए संजू पळतो ए दाजी ए पप्या आम्ही नाही पप्या पप्या पुढं पुढं पप्या दाजी दाजी काय बहिणीचं कुकू आहे बहिणीचं कुकू आहे आम्ही काय नाही केलं बरं का हात हात बाळासाहेब तुमचं जोडले कनेक्शन नाही पप्या पप्या ओके चुकून तुटलेलं चुकून तुम्हाला नाही मग 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 दाजी मला रानात तिघांनी गाठून मारले कुठे आपण ओ तंट्या सोबड्या ओ राम्या आणि तो बल्या लोक बसायचं इथं बस अण्णा जाग्यावर खलास तीन मुरड खटक्यावर बोट काढा खटक्यावर बोट काढा दाजी तुमचं तर मला लय मारले आता 3 खलास करणार 35 वर्षानंतर म्हातारा जेलमधनं बाहेर येणार गरीबाला बर का मेंबर हे माराय नव्हतं पाहिजे होतं बरं का काय हो का डोळ्याला लागले आहे का हो का डोळ्यावर मारले चप्पल रामावणी वायरीने नरडावाला सोबड्या तंट्या
बरकडी मोडली माझी. आणि बल्या पाटील म्हातारपणी बी बाळसाल पाटलाला. गरीबाला एकाला तिघा ठिकाणी मिळून मारायचं असतं वैराव कुठं. आता आम्ही काय बोलाव तर दाजी म्हणेल माझा मित्र आहे, माझा मित्र आहे. मी जेलमध्ये जाणार आहे पप्प्या. 35 वर्षाची शिक्षा लागेल सर. माझं कनेक्शन जर तोडलं ना, होय मेंबर. बायकोला जर हांडा घ्यायची वेळ आली ना. नाही दाजी पहिला रामभाव संपवा. होय लय जीवा भावाची होती. अहो पिण्याच्या नादात जर खटकावर जर बोट बसला असतं ना, दोघं तिघं गेलो असतो आपण. आपण नाही जायचं. त्यांना सांगायचं दाजीला की हा बाळूदाजी पहिला रामभाव काटा काढायचा, 100% ते काय खरं नव्हतं. महत्वाचा काटा काढायचा. 2 नंबरला सुभाष रावतचा. का झाकलं मानिकन गुणानिक गुणाने आणि बाळासाहेब असलं पेटल्यात ना. म्हातारपणी चळ भरलाय, म्हाताऱ्याने मारावं. आणि काय हो काय त्या पहिलं रामभाव घालवलं ना जागा येतंय सगळं. पाणी पिण्याचा कमी पडून देऊ नका, नाही तर कुठं होईल आपल्या. ए बाबा त्या तिघात नंबर आपला लागेल. सुभाषराव बाळीने आमच्या सासऱ्याची बंदूक नेली ती एका अर्थाने बरंच झालं. सासरा लय मिरवावं लागायची बंदूक माझ्या. घ्या म्हणा होता बाळा, किलो विकणार आणि 10 रुपये येणार. नाही तुम्हाला बी लई मोठेपणा वाटायचा. माझ्या सासऱ्याकडे बंदूक आहे का सुभाषराव? मग काय ए ए ए बाळो, त्या अण्णाची बंदूक देऊन टाका भावना ना. पाटील पाटील चला, पाटील पळा. बाळाने काय उद्योग केला गावात. ए बाळा, ए छाण्याची बंदूक नाही ती बाळा. बाळासाहेबांनी त्याचं अवघड केलंय. बाळासाहेब गोळ्या धरतो या. मी जित आहे, मी मेलो नाही, मी जित आहे. बारच काढते कोणी. लय बेकार वाचलो. काय झालं पाटील? हो लय मला तर लय त्रास झाला, पण समाधान आहे बरं का. दोघाला सांगतो मी जित आहे, मेलो नाही, जित आहे. शिरसाला मत तर पगडी 50. मला वाटतं ती दारूच्या नशेत करतय. आज उतारले ना, उद्या नाही ताप द्यायचा आपल्याला. हा पण आजची रात्री ना बाळासाहेबाला दिसायचंच नाही. लपून बसू, लपून. गेले गेले आपापले दार लावायचे आणि गप्प घरातच बसायचं, बाहेर सुद्धा यायचं नाही. आणि उद्या उतरल्यावर त्याला कळायचं बी नाही काय झालंय ते. हा ती काय एवढा कपटी होईत बाळ्या, पण आपण त्याची मस्ती उतरायसाठी मारलं तर या आयला तीच आपल्यावर चिडले. पण खरी मस्ती का नाही तुमच्या सासऱ्याला आहे. कशाला बार भरलेली बंदूक दिली. जाताना सुद्धा सावधान की कुठं आहे का बघायचा आणि आपल्या घरापर्यंत आपापल्या पोचायचं. पाटील नशेत गोळी झाडू शकतो, सावध. जा तुम्ही तुमच्या घरी. चला. जावाय बापू, हो जावाय बापू. भेटले का हो बाळासाहेब? काय झालं? काळजी लागते राव. बंदूक घेऊन पळालेत, लोडेड बंदूक आहे. बंदूक घेऊन पळालाय का बंदूक दिली? अहो मी कसा देईल बंदूक? मला तर वाटतं ही जाणून बुजून काम केले तुम्ही. नाही हो, नाही हो. तिथं ठेवली माझं पुढं लक्ष होतं, मागच्या मागं पळाली. तो बाळ्या दिवसभर दिसत तो गोळ्या झाडतोय, लागली बिगली. आम्हाला माहित आहे पेल्यामुळे चेष्टा करत असेल.
अहो पण ती लागली मजे ठाणा गेलं तर जीव जाईल ना. मी तर म्हणतो तुमच्यावरच गुन्हा दाखल केला पाहिजे. पश्चाताप होतोय राव मला सुद्धा. झाला ना, बंदूक दिली तर झालं ना पश्चाताप. बंदुकीचा नाही, तुम्हाला पोरगी दिलेला पश्चाताप होतो ना. एक काम करा, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. ती अष्टविनायकला गेली, तुला फोन वरून लोकेशन विचारा, तिला तशीच घ्या आणि तसंच महाराज जाळ करा. माझ्या दारात थांबायचं नाही. तुम्ही बिनती नेहमी हा चष्टा लावले काय? तसं कुठं असतं का जावा बापू? मग असं असतं होय. जळणाचं लाकूड जळणालाच जळलं पाहिजे. जळणाचं लाकूड जळणालाच जळलं पाहिजे ना. मग आम्हाला कुठे भाजवताय? अण्णा याद राखा, रामभाऊच्या विरोधात एक जरी शब्द बोला ना, पोरगी घ्यायची डायरेक्ट माहेर गाठायचं. आपल्याला खापणारच नाही, सांगून ठेवतोय. हा त्या बाळाचा खुशाल लावलाय राव. गोळ्या झाडल्या, लागली जीवानी. बंदूक दिले का आमचा खून करायला? काळजी लागली राव मला सकाळपासून. मला बी लय काळजी लागली. बघतो बाळ्याकडे बी तुमच्याकडे बी. जावा तिथं पुरीनं करून ठेवलाय टोपडं बसाय देव जेवा. बाळासाहेब जेवले का नाही जेवले ह्याची काळजी लागली. मरू द्या की, मरू द्या बाळ्या. आम्हाला गोळ्या झाड्या बरं वाटेल का तुम्हाला? रागाच तळगेत गेले बंदूक घेऊन. माझा राग वाढू नका ना. जाऊन जेवा, जाऊ जाकी जेवा. तुम्ही ना. आता ना. बोला गणपती बाप्पा मोरया. वा 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 वा, चांगला जय घोष चालला गणपती बाप्पांचा. किती दर्शन झालं गणपती बाप्पांचं? अच्छा, आत्ताशी 3 दर्शन झालेत काय? अष्टविनायक. अच्छा, अष्टविनायक पैकी 3 दर्शन झाले, म्हणजे अजून 5 दर्शन बाकी आहेत. या करा एन्जॉय, मस्तपैकी धमाल करा. 2 दिवस का अजून तुम्ही येत नाही इकडे गावाकडे आपल्या. या या का उज्जैन? काय ना बाबा, काय नाही, उज्जैन आलाय, आपण बोलू नंतर. हा ओके, व्यवस्थित प्रवास करा. भाऊ जरा उभा राहू, काम आहे तुमच्याकडे. अरे उज्जैन का रे उभा करतोय मला? काम होतं तुमच्याकडे. बोल की. मला सांगा, तुम्हाला शर्टाचं माप किती लागतो? शेटचं तसं काय 2.5 मीटर लागत असं. आणि कंबर किती? कंबर 34. कंबर 34. उजा हा, मजुरी सोडून तू काय टेलरिंगचा धंदा चालू केला काय? नाही काम होतं भाऊ. आणि तुमचं वजन काय असेल भाऊ? वजन तसं बघायला गेलं तर अख्ख्या महाराष्ट्रात माझ्या इतकं कोणाचंच वजन नाही. अहो, महाराष्ट्राचं जाऊ द्या, आत्ता सध्या तुमचं वजन किती आहे सांगा. आता वजन अंदाजे 70. 70 म्हणल्यावर अंदाजे 10 मन सरपान. 10 मन सरपण. हा, अहो माहित नाही का तुम्हाला? ए उज्या, काय चेष्टा लावली रे? अहो कोणाच्या नादी लागतोय कळतो का? झापडीचा उलटा पालता करेन. भाऊ सगळ्या गावात बॅनर लागले, ते माहित नाहीत होय तुम्हाला? कसले बॅनर लागले? कसलं बॅनर म्हणजे तुम्हाला काहीच माहित नाही आता? अरे सांग ना, म्हणून विचारतोय ना तुला. तुमचा कार्यक्रम कधी बी होणार भाऊ, त्यासाठी मला ही जबाबदारी असते. कसला कार्यक्रम? कसला कार्यक्रम म्हणजे तुम्ही फिनिश. ए उज्या, हो तर नीट बोल, झापण झाणाड्यातच पाडेल. अहो चौकात चौकात बोर्ड लागलेत भाऊ. काय बोर्ड लागल्यात? भाऊचा उद्या मर्डर होणार आहे. उद्या रामभाऊच्या नादी लागणारा जाल मला यायचा आहे. कोण मर्डर करतो रामभाऊचा? कुणी पसरवली अफवाबद्दल माझ्याबद्दल? सगळ्या गावात बॅनर लागल्या ती, आणि बाळासाहेब मर्डर करणार आहे ती. पाळे मारणार? हो, म्हणून ही जबाबदारी माझ्यावर आहे. अचानक काय झालं म्हणजे सामानाची यादी, त्यासाठी विचारत होतो मी तुम्हाला.